Welcome. Welcome in English period of 8th standard. Yesterday we have learned the poem Be the Best by Douglas Malloch. This is very interesting and inspiring poem we have learned yesterday. And today we are going to discuss and learn about English workshop. There are given some activities. We should read it carefully and learn it and note down in your notebook. विद्यार्थी मित्र हो, कालच्या तासाला आपण बी द बेस्ट ही कविता पाहिली. डगलस मेलॉक यांनी या कवितेमध्ये आनंदाचे रहस्य काय असते हे सांगितलेलं आहे. तुम्ही कोण आहात, कोठे आहात, काय करत आहात हे ठरविणे तुमच्या हातात नाही. हे कवी वाचकांना निसर्गामधील अनेक उदाहरणांच्या साहाय्यानं सांगितलेलं आहे. ही एक प्रेरणादायी कविता आहे. कारण आपणास ठरवून दिलेलं जे काय कार्य असेल, आपल्यातील सर्वोच्च गुणवत्तेसह ते कार्य पूर्ण करणं एवढंच आपल्या हाती असतं. आपल्यापैकी प्रत्येकजण सर्वोच्च जागी पोहोचू शकत नाही आणि कमी महत्त्वाचं कामसुद्धा म्हणजे अतिशय क्षुल्लक कामसुद्धा आपण अतिशय चांगल्या पद्धतीनं करू शकतो. तर यश हे दिसण्यावरती नसतं, आकारावरती नसतं. यश हे सर्वोत्कृष्ट असं काम, सर्वोत्कृष्ट प्रकारे केलेलं कार्य याच्यावरती यश अवलंबून असते. हे या कवितेमध्ये कवीने इथं सांगितलेलं आहे. हिअर द पोएट यूज्ड इन धिस पोयम rhyme scheme. There are used some figure of speech, and this poem is very interesting and very simple poem. The poet used a simple language. The poem consists of 4 stanzas containing 4 lines each. It follows a rhyme scheme of A, B, A, B. The figure of speech used in this poem, alliteration, metaphors. He gave some examples from the nature. Here some opposite words from the nature he used in this poem. Now my friends, today we are going to discuss about the English workshop of Be the Best. The first activity given in English workshop on page number 4. You should open your book and see on page number 4. The first activity is read the words or the names given below. Put the bigger ones in a big circle and the smaller ones in the small circles. The words as given here: musky, tree, pine, lake, bass, bush, highway, scrub, reed, sun, star. विद्यार्थी मित्र हो, या कवितेमध्ये कवीने काही वस्तूंची नावं इथं दिलेली आहेत. निसर्गामधील काही वस्तू आहेत, त्या वस्तूंची नावं इथं दिलेली आहेत आणि त्या ॲक्टिव्हिटीमध्ये खाली एक लहान सर्कल आणि एक मोठं सर्कल दिलेलं आहे. जी वस्तू लहान आहे त्या वस्तूला लहान सर्कलमध्ये आपण ठेवायचं आहे आणि जी वस्तू मोठी आहे त्या वस्तूला आपण मोठ्या सर्कलमध्ये इथं ठेवायचं आहे. पहिल्यांदा याच्यामध्ये एक शब्द दिलेला आहे, तो मस्की हा शब्द दिलेला आहे.
तो या मोठ्या गोलामध्ये इथं ठेवायचा आहे. त्याच्यानंतर ट्री या मोठ्या गोलामध्येच ते येईल. पाईन मोठ्या गोलामध्ये हे, कारण हे आकाराने मोठे आहेत. लेक हे छोट्या गोलामध्ये येईल. बुश छोट्या गोलामध्ये येईल. हायवे मोठ्या गोलामध्ये येईल. स्क्रब छोट्या गोलामध्ये येईल. रील छोट्या गोलामध्ये येईल. त्याच्यानंतर सन मोठ्या गोलामध्ये, स्टार छोट्या गोलामध्ये आणि ट्रेन छोट्या गोलामध्ये येईल. अशा पद्धतीनं ही ॲक्टिव्हिटी तुम्ही तुमच्या वहीमध्ये सर्कल काढून, एक छोटा सर्कल आणि दुसरा मोठा सर्कल काढून सोडवू शकता. आता यानंतर आपण दुसऱ्या ॲक्टिव्हिटीकडे जाऊ. फॉर्म ग्रुप्स ऑफ 4 म्हणजे चौघांचा गट तयार करा. याच्यामधील फॉर्म हे क्रियापद वापरलेलं आहे. क्रियापद म्हणून त्याचा अर्थ फॉर्मचा तयार करणे असं होईल. चौघांचा गट तयार करा. आणि नाऊन म्हणून वापरत असताना फॉर्मचा अर्थ काय होईल? अर्ज असा होईल. तर आपण क्रियापद म्हणून या फॉर्मचा उपयोग इथं घेऊया. फॉर्म ग्रुप्स ऑफ 4 चौघांचा गट तयार करा. रीड ईच स्टांजा इन द पोयम टर्न बाय टर्न. आणि एकूण 4 स्टांजा या कवितेमध्ये दिलेले आहेत. ते आळीपाळीने तुम्ही म्हणा असं इथं सांगितलेलं आहे. त्याच्यानंतरची तिसरी ॲक्टिव्हिटी बघा. इथं तिसरी ॲक्टिव्हिटी काय सांगितलेलं आहे? फाइंड अँड राईट. तिसरी ॲक्टिव्हिटी फाइंड अँड राईट द पेअर्स ऑफ रायमिंग वर्ड्स. पेअर्स ऑफ रायमिंग वर्ड्स फ्रॉम द पोयम. या कवितेमध्ये काही यमक जुळणारी जोडी दिलेली आहे. प्रत्येक ओळीच्या शेवटी येणारा जो शब्द आहे तो शब्द दुसऱ्या ओळीच्या किंवा तिसऱ्या ओळीच्या अखेर आलेला जो शब्द आहे त्याच्याशी तो यमक जुळणारा आहे की नाही हे पहा आणि ते तिथं लिहा. आपण तात्पुरत्या स्वरूपामध्ये इथं काही शब्द आपण पाहूया. बरेच शब्द याच्यामध्ये दिलेले आहेत. हिल, रील, बी, ट्री. दुसऱ्या स्टांजामध्ये ग्रास, बास, मेक, लेक. तिसऱ्या स्टांजामध्ये क्र्यू, डू, हियर, नियर, ट्रेल, फेल, star, are. These all words are used in this poem. Now the activity number 4. Complete the following with appropriate words, phrases from the poem. खाली दिलेल्या काही शब्दांच्या साहाय्यानं किंवा फ्रेजेसच्या साहाय्यानं त्या ओळी पूर्ण करा असं सांगितलेलं आहे. फर्स्ट वन इज डन फॉर यू. त्यामध्ये एक तिथं खाली सोडवून दाखवलेलं आहे. 1 नंबरचं बघा. इफ यू कांट बी अ पाईन बी अ स्क्रब. आता इथं ते विधान पूर्ण केलेलं आहे पण 2 नंबरचं विधान जे दिलेलं आहे ते 2 नंबरचं विधान अपूर्ण आहे. त्याच्यामध्ये आपण एखादा शब्द किंवा एखादी फ्रेज वापरून ते वाक्य पूर्ण करायचं आहे. इफ यू कांट बी अ ट्री. आता इथं आपण काय करायचं आहे? ते विधान घालायचं आहे आणि ते वाक्य कंप्लीट करायचं आहे. इफ यू कांट बी अ पाईन, इफ यू कांट बी अ ट्री, बी अ बुश. बी अ बुश इथं भरायचं आहे. त्याच्यानंतरचं 3 नंबरचं विधान बघा. डॉट डॉट बी अ बास. डॉट डॉट बी अ बास. तिथं काय घालू आपण? इफ यू कांट बी अ मस्की बी अ बास. त्याच्यानंतर 4 नंबरचं वाक्य. इफ यू कांट बी अ कॅप्टन डॉट डॉट डॉट. तिथं आपण काय घालायचं आहे? इफ यू कांट बी अ कॅप्टन बी अ क्र्यू. जर तुम्ही कप्तान होऊ शकत नसेल तर खलाशी तरी व्हा.
त्याच्यानंतरचे 5 नंबरचं वाक्य आहे, डॉट 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 बी अ ट्रेल. इफ यू कांट बी अ हायवे बी अ ट्रेल. आणि शेवटचं 6 नंबरचं वाक्य, इफ यू कांट बी द सन डॉट डॉट डॉट. कवितेमध्ये दिलेल्या ओळीच्या साहाय्यानं आपण ते अर्थ तिथं ते विधान पूर्ण करायचं आहे. इफ यू कांट बी द सन बी अ स्टार. In this way, here we have completed the activity number 4. Now, we are going to learn about the activity number 5. Write whether the following are true or false. खाली दिलेली विधानं जी आहेत ती सत्य आहेत की असत्य आहेत हे कविता वाचल्यानंतर, कविता समजावून घेतल्यानंतर तुम्ही ती विधानं पूर्ण करा. पहिलं विधान बघा, ऑल मस्ट बी द कॅप्टन ऑफ द टीम्स. ऑल मस्ट बी द कॅप्टन ऑफ द टीम्स म्हणजे सर्वजणच संघाचे कप्तान व्हायलाच पाहिजे असं ते विधान आहे. तर हे विधान कवितेमध्ये दिलेलं नाही, चुकीचं आहे हे विधान. त्याच्यानंतर 2 नंबरचं विधान, अ बीट ऑफ अ ग्रास कॅन मेक द हायवे हॅपियर. अ बीट ऑफ द ग्रास म्हणजे गवताचं एक पातंसुद्धा हायवेला काय करू शकतं, आनंदी बनवू शकतं. हे विधान बरोबर आहे. त्याच्यानंतरचं 3 नंबरचं विधान, वी विन ऑर फेल डिपेंडिंग अपॉन साईज ऑर पोझिशन. म्हणजे आपण जिंकू किंवा आपण पराजित होऊ हे कशावरती अवलंबून आहे, आपल्या आकारावरती आहे, आपल्या पोझिशनवरती अवलंबून आहे. हिअर दिस सेंटेन्स इज not correct, therefore this sentence is wrong. Now the 4 number sentence, a scrub is found at the top of the hill. A scrub is found at the top of the hill. This sentence is a wrong sentence because a pine is found at the top of the hill, and therefore this sentence is not correct, false sentence. Now the 5th number sentence, if your work is not important, if your work is not important, don't do it. म्हणजे तुमचं काम हे महत्त्वाचं काम नाही आहे, त्यामुळं तुम्ही ते करू नका. This sentence is also wrong. Whatever you do best thing, best work. Now the last activity, whatever job you have, do your best. कोणतंही काम तुमचं असू दे, ते काम तुम्ही काय करा, सर्वोत्कृष्ट करा. दिस इज द करेक्ट सेंटेन्स. हिअर माय फ्रेंड्स, वी हॅव completed the activities given on page number 4. Now look the activity number 6 given on page number 5. Activity number 6 is given there. Write an appreciation of the poem with the help of the points given below. म्हणजे या कवितेमध्ये कविता वाचल्यानंतर त्याचं ॲप्रिसिएशन, त्याचं रसग्रहण करा असं इथं सांगितलेलं आहे. आता हे ॲप्रिसिएशन करत असताना कवितेचा आधार घ्यायचा आहे आणि आपण ते ॲप्रिसिएशन पूर्ण करायचं आहे. हा प्रश्न इयत्ता 10वीसाठी 5 गुणासाठी तुम्हाला ॲप्रिसिएशनचा प्रश्न विचारला जातो. त्यामुळे या प्रश्नाचा आपण काय करायचं आहे, सराव करायचा आहे. त्यामधील कविता वाचल्यानंतर आता पहिला प्रश्न, पहिली ॲक्टिव्हिटी तिथे दिलेला आहे, द टायटल ऑफ द पोयम. द टायटल ऑफ द पोयम म्हणजे कवितेचं शीर्षक काय आहे ते तिथं तुम्ही लिहायचं आहे. इथं कविता प्रश्नपत्रिकेमध्ये प्रिंट केलेलीच असते, त्याला शीर्षक दिलेलं असतं, त्या कवितेचं असणारा कवी कोण आहे तेही तिथं उल्लेख केलेला असतो. त्यामुळं तिथलंच आपण शीर्षक टायटल बघून तिथं आपण लिहायचं आहे. 2 नंबरचं विधान आहे, द पोयम इज रिटन बाय. द पोयम इज रिटन बाय कोण, डगलस मॅलॉक.
You should write down his name there. The third one activity is the poem has stanza. The poem has a 4 stanza. एकूण 4 कडवे आहेत, 4 स्टांजा आहेत. Each stanza has 4 lines. म्हणजे प्रत्येक स्टांजामध्ये 4 ओळी दिलेल्या आहेत. Now the 4 number. The lines that rhyme in each stanza are 2. म्हणजे रायमिंग वर्ड्स जे दिलेले आहेत प्रत्येक स्टांजामध्ये ते 2 दिलेले आहेत इथं. 5 नंबर. द पोएट कम्पेअर्स बिग थिंग्स विथ स्मॉल थिंग्स. नाउ 6 number. Dot is repeated expressions in the poem. म्हणजे एकच विधान रिपीट केलेलं आहे, ते उद्गार परत परत कवितेमध्ये रिपीट केलेलं आहे. कोणतं आहे? यू कांट बिअर हे विधान तिथं पुन्हा पुन्हा रिपीट केलेलं आहे. अँड द लास्ट इज द लाईन आय शॅल ऑलवेज रिमेंबर इज. हे महत्त्वाचं वाक्य आहे. तिथं आपण नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे काय? बी द बेस्ट. हे विधान आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आपण सर्वोत्तमच कामगिरी आपण केली पाहिजे. त्याच्यानंतर पुढची ॲक्टिव्हिटी आहे पान नंबर 5 वरती दिलेली 7वी ॲक्टिव्हिटी. काय दिलेली आहे बघा ती ॲक्टिव्हिटी. रीड द गिवन एक्स्ट्रॅक्ट. दिलेला खाली दिलेला उतारा स्टांजा किंवा एक्स्ट्रॅक्ट कडवे तुम्ही वाचा. फ्रॉम द पोयम कवितेमधून. कोणती आहे कविता? लिटल ड्रॉप्स ऑफ वॉटर. कोण लिहिलेली आहे? बाय जुलिया फ्लेचर कॉर्ने. ह्या कवयित्री आहेत. त्या कवितेचं नाव लिटल ड्रॉप्स ऑफ वॉटर. लर्न इट अप. ते शिका तुम्ही. सेट इट टू अ ट्यून अँड एन्जॉय सिंगिंग इट. यू मे आस्क युअर टीचर टू हेल्प यू. आणि तुम्ही कवितेमध्ये काही अडचण आल्यास शिक्षकांची मदत घेऊन ती कविता समजावून घ्या. आता यामधील एकूण 2 स्टांजा दिलेले आहेत. त्यातील पहिला स्टांजा इथं आपण पहिल्यांदा बघूया. लिटल ड्रॉप्स ऑफ वॉटर, लिटल ग्रेन्स ऑफ सँड, मेक द मायटी ओशन अँड द प्लीजंट लँड. लिटल ड्रॉप्स ऑफ वॉटर. पाण्याचे छोटे छोटे थेंब. या थेंबापासून मेक द मायटी ओशन. प्रचंड असा महासागर बनतो. छोट्या थेंबांच्यापासून प्रचंड महासागर बनतो. लिटल ग्रेन्स ऑफ सँड. आणि वाळूच्या किंवा मातीच्या कणापासून अँड द प्लीजंट लँड. सुंदर अशी पृथ्वी तयार होते. सुंदर अशी जमीन तयार होते. आणि म्हणून इथं म्हटलेलं आहे लिटल ड्रॉप्स ऑफ वॉटर, लिटल ग्रेन्स ऑफ सँड, मेक द मायटी ओशन अँड द प्लीजंट लँड. म्हणजे आकारानं मोठं असतं तेच महत्त्वाचं नसतं. अतिशय छोट्यातल्या छोट्या वस्तूसुद्धा महत्त्वाच्या आहेत. या छोट्या वस्तूपासूनच मोठ्या सुंदर अशा गोष्टी बनतात. हे या स्टांजामधून कवितेनं थेंबांच्यापासून महासागर आणि वाळू किंवा मातीपासून सुंदर जमीन इथं सांगितलेली आहे. त्याच्यानंतर आपण दुसरा स्टांजा इथं बघूया. दुसऱ्या स्टांजा काय दिलेला आहे तिथं? लिटल डीड्स ऑफ अ काइंडनेस, लिटल वर्ड्स ऑफ अ लव, हेल्प टू मेक अर्थ हॅपी like the heaven above. Here the second stanza is also important. Little deeds of kindness. छोट्या छोट्या दयाळूपणाच्या केलेल्या गोष्टी हेल्प टू मेक द अर्थ हॅपी. पृथ्वीला काय करू शकतात? आनंदी बनवू शकतात. लिटल वर्ड्स ऑफ लव. छोट्या छोट्या
प्रेमळ शब्द, छोटे प्रेमळ शब्दसुद्धा लाईक द हेवन अबाव या पृथ्वीला स्वर्ग बनवू शकतात. हिअर दिस सेंटेन्स, दिस स्टांजा, द मीनिंग ऑफ दिस स्टांजा इज दयाळूपणाच्या कृत्यामुळं पृथ्वी ही आनंदी बनते आणि प्रेमळ शब्दांच्यामुळं स्वर्ग बनतो. हिअर वी कंप्लीट धिस इंग्लिश वर्कशॉप. माय फ्रेंड्स, you should read again the poem. This poem be the best. Read here, understand this poem, and then note down these activities in your notebook and complete the English workshop. Thank you. Here we complete this English workshop. Thanks.